तर बातमी महत्त्वाची आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक थोड्याच वेळात लोकसभेत मांडलं जाणार आहे। विधेयकावर सभागृहात 8 तास चर्चा केली जाणार आहे। विधेयक संमत करण्यासाठी केंद्र सरकारकडे पुरेसं बहुमत आहे। इंडिया आघाडीने विरोध केल्यामुळे ही चर्चा वादळी होण्याची शक्यता आहे। तर आपण बलाबल पाहूया। सत्ताधाऱ्यांकडे किती बलाबल आहे? भाजपकडे 240 सदस्य संख्या आहे। एनडीएचे मित्रपक्षांचं बळ मिळून 53 म्हणजे एकूण 293 सदस्यांचं बल जे आहे ते सत्ताधाऱ्यांकडे। विरोधकांकडे किती संख्याबल आहे? तर काँग्रेसचे 99, इंडिया आघाडीचे मिळून 134 असं विरोधकांकडेचं एकूण संख्याबल हे 233 आहे। तर एकंदरीतच 272 ची गरज असताना सत्ताधाऱ्यांकडे 293 म्हणजे 21 मतं जास्त आहेत। वक्फ सुधारणा विधेयक काय? आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे। 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा देखील समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील। सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केलेली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। जमीन दान केलेली असणं आवश्यक आहे। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे। आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। आधी काही वेळा महिलांचे वारसा हक्क डावलले जायचे। आता महिलांचे वारसा हक्क संरक्षित केले जाणार।